नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे आणि मार्चचा हप्ता आता सामाजिक न्याय विभागामार्फत हा शेवटचा हप्ता ठरणार आहे. तर नेमका जो काही जी आर आलेला आहे, तर त्या जी आर मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आणि हा जी आर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता एप्रिल पासून आपल्याला जे काही मानधन मिळणार आहे तर ते नेमकं कुठून मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, नुकताच जी आर आलेला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्याबाबत. आता जे दिव्यांग लाभार्थी सामाजिक न्याय विभागाकडे विशेष योजनेअंतर्गत होते, तर त्यांना आता दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यासंदर्भातील हा जी आर आलेला आहे. तर मित्रांनो, जी आर 24 फेब्रुवारी 2026 चा आहे. परंतु या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे सविस्तर आपण खाली बघूया. पूर्ण जी आर आपण बघणार नाही, आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या गोष्टी आपण या जी आर मध्ये बघणार आहोत. यासाठी जाऊया आपण खाली. तर बघा, अतिशय महत्वाचा असा जी आर आहे. दिव्यांग व्यक्तीचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक पुनर्वसन व सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवणे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याने शासनाने दिव्यांग व्यक्तीच्या हक्कासाठी नवीन दिव्यांग कल्याण हा मंत्रालयीन प्रशासकीय विभाग सुरू केलेला आहे. बघा मित्रांनो, आता दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग कल्याण मंत्रालयीन विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. याच्या अगोदर दिव्यांग बांधवांसाठी ज्या काही विशेष योजना होता त्याचं पूर्ण काम हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना या विभागाकडे होतं. परंतु आता या जी आर नुसार हे काम दिव्यांग कल्याण विभागाकडे देण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यास शासन मान्यता देत आहे. तर बघा मित्रांनो, आता या अगोदर आपल्याला जे काही विविध लाभ मिळत होते विशेष सहाय्य योजनेअंतर्गत, तर ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी पोर्टलवर नोंदणी आहे तर त्यांना आता हे सगळे विशेष सहाय्य योजनेचे लाभ दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिले जाणार असण्याचं या ठिकाणी शासनानेच म्हटलेलं आहे. तर यानुसार मित्रांनो, जर आपण खाली बघितलं तर यामध्ये बघा, महाआयटी कॉर्पोरेट लिमिटेड यांनी डीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेली राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची प्रवर्गणी आहे, म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती माहिती डेटा दिव्यांग कल्याण विभागास आवश्यक नमुन्यात उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. तर यासाठी डीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेला जो काही डेटा आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती योजनेचा, तर तो डेटा दिव्यांग कल्याण विभागाला महाआयटी कॉर्पोरेशनने उपलब्ध करून द्यावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, थोडं खाली जाऊया आणि आता बघा, चौथा जो काही पॉइंट आहे तो आपल्यासाठी एकदम महत्वाचा आहे. तर बघा, विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत दिव्यांग लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 पर्यंत अर्थसहाय्य वितरण करण्याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून करण्यात येत आहे. तर मित्रांनो, आपल्याला जो काही मार्चचा हप्ता मिळणार आहे तर तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेमार्फतच मिळणार आहे. मात्र तदनंतर दिव्यांग कल्याण विभागाने पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आर्थिक नियोजनासंदर्भात व लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याबाबत कार्यवाही घ्यावी.
मात्र एप्रिल 2026 पासून आपल्याला जो काही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला योजना या सगळ्या योजनेचा जो काही एप्रिलचा हप्ता आहे तर तो एप्रिलचा हप्ता आपल्याला दिव्यांग मंत्रालयामार्फत डीबीटी द्वारे वितरित केला जाणार आहे. बघा, अतिशय महत्वाचं या ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानुसार मित्रांनो, मार्चचा हप्ता आता आपल्याला सामाजिक न्याय विभागामार्फत मिळेल. मात्र एप्रिल पासून आपल्याला हे जे काही दिव्यांग बांधवांचा हप्ता आहे तर तो दिव्यांग मंत्रालयामार्फत मिळेल असं या ठिकाणी या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची बातमी आलेली होती. आता यानुसार खूप मोठे बदल झालेले आहे. यानुसार आता आपल्याला दिव्यांग सहाय्यक जे काही पोर्टल आहे तर ते नेमकंच विकसित करण्यात आलेलं आहे. अजून ते बरोबर चालत नाही. त्याच्यावर रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं, कारण त्यावर सुद्धा आपल्याला आपलं UDID कार्ड मार्फत रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यानुसार ते रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं आहे तर त्याची माहिती पण पुढे आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, पुढचा जो काही व्हिडिओ मध्ये आपण तो फॉर्म कसा भरायचा ते बघणार आहोत. तर मित्रांनो, तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.